नमस्कार. नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहे कलाक्षेत्र पैठणीचं पैठणी महोत्सव चालू आहे पिंपरी चिंचवडमध्ये आणि आज शेवटचा दिवस आहे. आणि खरंच मी या ठिकाणी भेट दिल्यावरती माझा जो मित्र आहे किरण सोमसे, खूप छान असे त्यांनी बॅक्वेट हॉलमध्ये हा पैठणी महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. खरंच ह्याच्यामध्ये साड्यांची इतकी नाव आहेत, आज मी पहिल्यांदा पाहतोय. कॉटन सिल्क साडी, इरकल सिल्क, बनारसी सिल्क, येवला पैठणी, माहेश्वरी सिल्क, कांचीपुरम सिल्क, बनारसी सिल्क, बॅकवेट पैठणी, चंदेरी सिल्क, कांचीवरम सिल्क, बनारसी सिल्क, कांचीवरम सिल्क, कॉटन सिल्क, चंदेरी सिल्क, गडवाल सिल्क, कॉटन सिल्क, बॅकवेट पैठणी, माहेश्वरी, असे बरेच समोर पाहताय तुम्ही. खूप असे व्हरायटीज ह्या मदुराई बॅक्वेट हॉलमध्ये रावेत या ठिकाणी हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. आतमध्ये आल्यानंतर तुम्ही पाहताय अतिशय सुंदर असं सगळं काही तुम्ही साड्यांची मांडणी पाहताय, जेणेकरून ग्राहकाला ते पाहता येते आणि कोणती साडी घ्यायची, कशी आहे, रंग पाहून खरेदी देखील करता येते. आज शेवटचा दिवस आहे, त्याच्यामुळं आज गर्दी कमी आहे, परंतु खरंच खूप असं प्रतिसाद पिंपरी चिंचवडकरांनी ह्या पैठणी महोत्सवाला कलाक्षेत्राच्या दाखवला. सगळ्यांनी समोर पाहताय तुम्ही. अनेक पिंपरी चिंचवडकरांनी या पैठणी महोत्सवामध्ये खूप खरेदी केली आणि रक्षाबंधनच्या अगोदरच हा पैठणी महोत्सव चालू केला होता, त्यामुळे खरंच अनेक मायमाऊलींना ह्या पैठणी महोत्सवाचा फायदा झाला. यांचं एक पेज पण आहे इंस्टाग्रामवरती, कलाक्षेत्र पैठणी म्हणून, नक्की तुम्ही जोडून राहू शकता. यासोबतच आपलं जे धार्मिक चौक आहे या ठिकाणी देखील कलाक्षेत्र पैठणीचं दुकान आहे आणि या ठिकाणी ज्यांनी साडी खरेदी केली त्यांना त्यावरतीच इथं एक आपण बघितलं की 20% ऑफरवाले कुपन देण्यात येतं आहे. ते कुपन पण तुम्ही पाहू शकता. समोर पाहत आहे हेच आहेत कलाक्षेत्र पैठणीचे मालक किरण शेठ सोमसे. अतिशय खूप कमी वेळेमध्ये कलाक्षेत्र पैठणी ह्या साड्याच्या दुकानाने पिंपरी चिंचवडमध्ये खूप मोठं नाव असं कमावलेलं आहे. नक्कीच अजून एक पुढील महिन्यामध्ये असाच पैठणी महोत्सव पुण्यामध्ये होणार आहे. तरी पुढील व्हिडिओला जोडून राहा. धन्यवाद.